so windy now. It was very windy. To wake you up, I think. आधी मी मराठीत बोलते आणि त्याच्यानंतर ह्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे थोडंसं. प्रत्येक वेळेला नुसतं मराठीत बोललं म्हणजे सुद्धा हे लोक इतक्या लांबून आले आहेत तर ते बरोबर नाही. लेटर ऑन आय स्पीक इन इंग्लिश लँग्वेज. बसून घ्या सर, बसून. काल मी मराठवाड्याची महती सांगितलेली आहे आणि आजसुद्धा पेपरात आलेला आहे की सुवर्णयुग येणार आहे. आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपवून इथे रामराज्य येणार आहे. हे मी खोटं काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं नाही. मला जे दिसतंय भविष्य ते मी सांगितलेलं आहे. त्यासाठी सर्व सहयोगांनी मेहनत करायला पाहिजे. त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही. इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि जर झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. तेव्हा हे आपल्या समाजात त्याच्या रोमरोमात पोहोचवण्यासाठी सहयोगांची फार जोरात तयारी पाहिजे. त्यात मुख्य म्हणजे सहयोगांनी स्वतःची ध्यानधारणा करणे, आपली चक्रे स्वच्छ करणे वगैरे खाजगी सुद्धा कार्यक्रम केलेच पाहिजेत. निदान 2दा तरी ध्यान केलं पाहिजे. ध्यानामध्येच निर्विचारिता स्थापित होते आणि त्यातच आध्यात्मिकता वाढू शकते आणि हे आत्म्याचं जे आपल्याला फळ मिळालं आहे त्याचं स्वरूप खरं आपल्याला दिसू शकतं. पण जर आपण ध्यानधारणा केली नाही तर आपल्याला निर्विचारिता स्थापन करता येणार नाही आणि निर्विचारितेशिवाय आपल्या आतली जी आंतरिक स्थिती आहे ती सुधारणार नाही. त्यासाठी ध्यानधारणा ही करायला पाहिजेच. आपल्यातले दोष आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. ते काढण्याचा प्रयत्न करायला नको. फक्त त्यांच्याकडे बघितलं तरच ते निघून जातील. तेव्हा जसं काल भारुडामध्ये सांगितलं की ह्या संसारातनं वेगळे निघा आणि मग संसाराकडे बघितलं. कारण जोपर्यंत तुम्ही ह्या संसाराच्या उलाढालीमध्ये गुरफटलेले असाल तोपर्यंत तुम्हाला ह्याच्यातले प्रश्न सोडवता येणार नाहीत. म्हणजे जर तुम्ही पाण्यात गटांगळ्या खात असले तर तुम्ही बाहेर कसे येणार? तेव्हा आधी पोहायला शिकलं पाहिजे. जर तुम्हाला पोहता आलं तर त्याच गटांगळ्या जाऊन त्यांच्याऐवजी तुम्हाला आनंद लुटता येईल. त्यानंतर इतर लोकांना सुद्धा तुम्ही पोहण्याचं शिकू शकता. तसंच अध्यात्माचं आहे. आधी तुम्ही स्वतःची स्थिती दुरुस्त करायची आणि त्या योगे तुम्ही दुसऱ्यांची सुद्धा स्थिती ठीक करू शकता. पुष्कळदा मला असेही लोक सांगतात की सहयोगांमध्ये अजून काही प्रगती झालेली नाही आहे, काही प्रगल्भता आलेली नाही आहे, आपापसामध्ये अजून वैमनस्य आहे वगैरे वगैरे. तेव्हा हा असा सहयोग कसा? सांगायचं म्हणजे असं की आपल्या सहयोगाचं द्वार सगळ्यांना उघडं आहे. कोणी कसे असोनात का सगळ्यांना तुम्ही सहयोगाला या अशी मागणी आहे, आमंत्रण आहे. त्यामुळे होतं काय, वाटेल त्या तऱ्हेचे, वाटेल त्या परिस्थितीतले, वाटेल त्या कुसंस्काराचे लोकसुद्धा ह्याच्यात येतात. त्याबद्दल आपण काही त्यांच्यावरती आधी मज्जाव करत नाही. पण एकदा का कुंडलिनी जागृत झाली आणि आत्म्याचं दर्शन झालं म्हणजे आधी कळस मग पाया ह्याप्रमाणे आधी तुमच्या आत्म्याची बांधणी सुरू होते आणि त्या बांधणीमुळे तुम्हाला स्वतःच त्या प्रकाशामध्ये दिसतं की आमचं काय चुकलेलं आहे
आम्ही कुठे चुकलो, आणि त्या प्रकाशामध्ये मग तुम्ही जाणता की तुम्हाला काय ठीक केलं पाहिजे, काय काय तुमचं चुकलेलं असेल ते कसं बरोबर करून घ्यायचं. मी काही तुम्हाला सांगत नाही, तुम्ही स्वतःचं बघून ठीक करता. कारण तुम्हाला दिसतं की त्याने आमचं नुकसान होतं आहे, त्यामुळे आम्हाला त्रास होतो आहे, तेव्हा तुम्हीच त्या गोष्टीला पायबंद घालता. मला त्याबद्दल काहीच बंदोबस्त करावा लागत नाही किंवा सांगावं लागत नाही की तुम्ही हे नीट करून घ्या, ते करून घ्या. म्हणजे तुम्हीच तुमचे गुरु होऊन जाता. पण त्यासाठी ध्यानधारणा ही पाहिजे. जसे लहानशा दिव्याच्या प्रकाशात आपल्याला सगळं काही दिसत नाही, तसंच जोपर्यंत आत्म्याचा प्रकाश पूर्णपणे आपल्या चित्तावर पडणार नाही, तोपर्यंत हे चित्त कुठे कुठे धावतं आहे, ह्याला काय काय प्रश्न आहेत, ह्यांनी काय काय नुकसान करून घेतलं आहे, काहीसुद्धा आपल्या लक्षात येणार नाही. तेव्हा ध्यानधारणा ही करायलाच पाहिजे. लोकांचं असं म्हणणं आहे, मला वेळ नाही, मला हे नाही, ते नाही, हे सगळे बहाणे पाहिजे. सर्व बेकारची कामं करायला आपल्याला वेळ असतो. 2 मिनटं परमेश्वराजवळ बसायला वेळ नाही. खरोखर म्हणजे परमेश्वराने हे जेवढं सायन्स, ही जी सगळ्या तऱ्हेची आपली व्यवस्था करून दिलेली आहे, ती एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे. आपण हातात घड्याळसुद्धा बांधतो ते एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे. आणि वेळ वाचवायचा तो फक्त ध्यानासाठी वाचवला पाहिजे. आणि त्यानंतर इतकी शांती, इतका आनंद मनुष्यामध्ये येतो. त्याशिवाय आपली प्रकृती, आपलं मन इतकं शुद्ध होतं, सगळ्या प्रकारचे ताप, दुःख सगळं निघून जाऊन मनुष्याची इतकी उत्तरोत्तर प्रगती होत जाते की त्यालाच आश्चर्य वाटतं की असा मी आज सहजच कसा या आनंदाच्या सागरात पडलो. तेव्हा प्रत्येकाला असा विचार केला पाहिजे की हे आमच्यासाठी सहयोग आहे, माताजींच्यासाठी नाही. मी एवढी दगदग करते, सगळीकडे धावते, सगळ्यांना भेटते, रानोवनी राहते, सगळ्यांची व्यवस्था करते, त्याला कारण मला सहयोग हवा म्हणून आहे. पण ही आंतरिकता आतून जी काही मला आपल्याबद्दल कळकळ वाटते, त्यासाठी असं वाटतं की ज्या आनंदात आम्ही आहोत त्याच आनंदात सगळ्या माझ्या मुलांनी यावं. असा विचार ठेवून प्रत्येकाने मेहनत करायला पाहिजे आणि ध्यानधारणा केली पाहिजे. दुसऱ्यातलं वाईट बघू नये, दुसऱ्यातलं चांगलं बघावं ते बरं. दुसऱ्यातलं वाईट बघितलं तर त्याने आपला काय फायदा होणार आहे किंवा त्याचा तरी काय फायदा होणार आहे. त्यांनी आपलं वाईट ठीक करावं आणि दुसऱ्याचं चांगलं बघून त्याचं चांगल्याचं अनुकरण करावं हे बरं. सहयोगामध्ये पुष्कळशी मंडळी अशीही आहेत की जी कधी कधी सेंटरला येतील, कधी येणार नाहीत, आणि फक्त मी आले की येतात वगैरे. आता त्याबद्दल सांगायचं असं की हे तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या हितासाठी आणि कल्याणासाठी असल्यामुळे तुम्ही स्वतःचाच विचार करून केंद्रावर गेलं पाहिजे की ही एक सामूहिक घटना आहे. ते दिवस गेले की एकट्याने घरी बसून पूजापाठ केले किंवा मंत्रोच्चार केले किंवा हे केले, ती दिवस गेलेले आहेत. आता हे सामूहिकतेत कार्य होणार आहे. संबंध विराटाचं कार्य असल्यामुळे हे एक सामूहिक कार्य आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या घरी बसून माताजी पूजा करतो, हे करतो, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि उद्या येऊन तुम्हीच मला सांगाल की माताजी आम्ही एवढा सहयोग केला तरीसुद्धा आम्हाला एवढा त्रास झाला. सेंटरवर येऊन तुम्ही कोणावर उपकार करत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला सगळं फुकटच आहे. सेंटरवर येऊन तुम्हाला फक्त स्वतःवरच उपकार केल्यासारखं, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर स्वतःवर उपकार करायचे असले तर सेंटरवर यायचे, तिथे भाषणं आहेत ती ऐकायची, त्यानंतर ते जागृतीचं कार्य करायचं आणि तुम्ही संपन्न होऊन घ्यायचं. अध्यात्माचं जे वैभव आहे त्या वैभवाने तुम्ही अनेक लोकांची जागृती करू शकता, अनेक लोकांना पार करू शकता. आमच्याकडे असे आहेत लोक ज्यांनी एकेका माणसाने 2-2 हजार लोकांना पार करून बसवलेलं आहे. त्या मराठवाड्यामध्ये फार मोठ्या जोरात काम व्हायला पाहिजे. तर सहयोगांची स्वतःची शक्ती पहिल्यांदा प्रबळ असली पाहिजे आणि त्या समर्थतेतच ते अनेक लोकांना पार करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे एका ठिकाणी गणपतीसारखं बसून चालायचं नाही, 4 जागी फिरायला पाहिजे. आता खेडोपाडी सगळीकडे जोगवे गायले जातात, भारूड गायलं जातं. सगळ्यांना ह्या संतांची माहिती आहे. एवढे मोठ्या मोठ्या संतांनी ह्या मराठवाड्यामध्ये जन्म घेतलेला आहे. एवढे मोठमोठाले इथे स्वयंभू देवळं आहेत. हे सगळं असूनसुद्धा जर तुम्ही हल्ला नाहीत तर हे लोक जे धर्मांध आहेत, ज्यांना लोक लुबाडत आहेत, देवाच्या नावाखाली नसता त्यांचा पैसा आणि त्यांचा संबंध शरीरच वाया जात आहे, त्यांचा बचाव कोण करणार. तेव्हा खेडोपाडी तुम्हीसुद्धा जाऊन असे प्रोग्राम्स घेतले पाहिजेत आणि त्यांना सहयोगाबद्दल सांगितलं पाहिजे. त्यांच्याच भाषेत बोललं पाहिजे. फार अशी वाढलेली प्रगल्भ भाषा बोलली तर ते खेडेगावातल्या लोकांना समजत नाही. त्यांच्याच भाषेत त्यांना समजावून सांगायचं की परमेश्वर हा आहे आणि ते मिळवण्याचं साधन अगदी सहज आहे आणि ते खेडेगावातल्या साध्या भोळ्या लोकांना अगदी सहज मिळू शकतं.
हा साधेभोळेपणाच पुष्कळ धर्ममार्तंडांनी वापरलेला आहे, त्याचा उपयोग करून घेतला आहे. त्यानंतर अंग्रेज लोक तरी इथे इतके दिवस राज्य का करू शकले? कारण आपण असे साधेभोळे आहोत. आता आणखीन जेवढे राज्य करतायत तेही अशासाठीच की आपण साधेभोळे आहोत. एकदा जर आपल्यामध्ये चेतना आली आणि आपण चैतन्य स्वरूप झालो तर मात्र परमेश्वराचं साम्राज्य ह्या जगात येऊ शकतं. आपणच ते आणू शकतो आणि सगळीकडे गरिबी जाऊन, दारिद्र्य जाऊन, सगळ्या तऱ्हेचे कष्ट, दुःख सगळं नष्ट होऊन लोकांना अगदी अबाधित आनंदाचा उपभोग घेत आहे. तेव्हा सहयोगाने आपल्याकडे लक्षात घेतलं पाहिजे की स्वतःची स्वच्छता, स्वतःचा निर्धार करून आणि आपल्या व्यक्तित्वाला बनवलं पाहिजे. स्वतः आनंदात राहतात सहयोगी, पण दुसऱ्यांना आम्ही आनंद दिला पाहिजे, ही सामूहिक कल्पनासुद्धा असली पाहिजे. म्हणजे तिसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक सहयोगाने आपल्यावर जबाबदारी घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने समजलं पाहिजे की माझी जबाबदारी आहे. जसा हा दिवा आहे, ह्याला आपण पेटवला तर तो आपली जबाबदारी समजतो की मी माझ्यापुरता सहयोग नाही, हे माझ्याजवळ ठेवायचं धन नाही, हे वाटायचं धन आहे, हे दुसऱ्यांना दिलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी जर तुम्ही घ्याल तर मात्र सहयोगात तुम्ही खरोखर पारंगत व्हाल. प्रत्येकाला एक एक गुरुस्थान आहे आणि ते तुम्ही मिळू शकता. परमेश्वर नुसता आपल्या साम्राज्यात वाट बघतोय की कधी माझी मुलं येतील आणि मी त्यांना उत्तमपैकी त्यांच्या स्थानावर बसवीन. तेव्हा असाच मोघम विचार करून चालणार नाही की आम्ही आता सहयोगात आलो आणि आता आम्हाला जागृती झाली, इति कर्तव्यता झाली, आता ह्याच्या पुढे काय करायलो. जर खरोखरच तुम्हाला सहयोगात उतरायचं आहे तर तुम्ही सामूहिक कार्य केलंच पाहिजे आणि सामूहिक कार्य केल्यावरच तुम्हाला निर्विकल्प समाधी लाभेल किंवा तुम्हाला कळेल की तुमच्या हातून, तुम्ही डॉक्टर नाही, तुम्ही काही शिकलेले नाहीत, तुमच्या हातून रोग कसे बरे होत आहेत, ह्या सगळ्या किमया कशा होत आहेत. जेव्हा त्या चमत्काराचे अनुभव तुम्हाला येतील तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की आम्ही काहीतरी विशेष झालो आहेत, आम्ही योगीजन झालो आहेत. समजा जर तुम्हाला उद्या आम्ही इंग्रजी पैसे आणून दिले तर तुम्ही म्हणा माताजी आम्हाला काय दिलं तुम्ही, ते वापरले पाहिजेत. ते बाजारात येऊन वापरल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तसंच जे तुमच्या हातामध्ये आम्ही चैतन्य दिलेलं आहे, जी तुम्हाला आम्ही शक्ती दिलेली आहे, ती जोपर्यंत तुम्ही वापरणार नाही तोपर्यंत तुम्हाला कसं कळेल ही काय वस्तू आहे. त्या दृष्टीने मी म्हणते की सर्व सहयोगांनी मेहनत करायला पाहिजे. आता असं पाहिलं तर सहयोगी इथे फार कमी असले तरीसुद्धा ते भरभक्कम आहेत आणि ज्याचा पाया भरभक्कम आहे त्याचीच इमारत मोठी होते. उगीचच नसते बाजार बुणगे एकत्र करून तरी काय करायचं आहे. तेव्हा जेवढे थोडके लोक आहेत त्यांनी मेहनत करून अगदी फार जबरदस्त अशा एका भरभक्कम पायाची उभारणी केली पाहिजे. त्यावर मग इमारती बांधणं फार सोपं जातं. तेव्हा जेवढे लोक आहेत त्यांनीच मेहनत करून स्वतःला अगदी व्यवस्थित ध्यान, धारणा वगैरे करून त्यात आपली वाढ करून एक फार उच्च तऱ्हेचे सहयोगीचे म्हटलं पाहिजे टोळकंच तयार केलं पाहिजे की त्यांना पाहिल्याबरोबर लोकांना असं वाटलं पाहिजे की आले कोणीतरी. अशा लोकांच्या किमया सांगाव्यात तेवढ्या कमी आहेत. अशी जर 3 माणसं जरी झाले तरी गावातली सगळी बाधा पळून जाणार. गावातलं जेवढं दैन्य आहे ते पळून जाणार. त्यांचा इतका परिणाम होतो कारण तुम्ही परमेश्वराचे साधन होता आणि त्याच्यातनं परमेश्वर आपलं कार्य करीत असतो. तेव्हा एक जरी मोठा साधू संत झाला तर त्याचा एवढा परिणाम होतो. पण तुम्ही तर एवढे मोठे साधू संत आणि योगी आहात, तेव्हा आणि तुम्हाला काय परमेश्वराने द्यावं आणि काय नाही द्यावं, तुमच्यासाठी काय करावं आणि काय नाही करावं. आजचा दिवस म्हणजे फार महत्त्वाचा आहे. आणखीन औरंगाबादला आलो म्हणजे आपल्या घरी आल्यासारखं वाटतं मला. जवळच इथून पैठण म्हणजे प्रतिष्ठान आहे, जिथे आमचे पूर्वज राहिलेले आहेत. ते सगळं आपल्याला माहितीच आहे. पण आज सांगायचं म्हणजे असं की सहयोगाबद्दल फार गहन आस्था पाहिजे. आता इथे 36 देशातले लोक आलेले आहेत आणि त्यांना गणपती कशाशी खातात ते माहिती नाही. तिथून सुरू गणपतीचा ज्यांनी माहीत नाही, ज्यांनी गणपती काय ते पाहिलेलं नाही, त्या लोकांनी इतकं ध्यानधारणा करून इतकं मिळवलं आहे आणि इतके गहन उतरले, तर आपण किती मिळवायला पाहिजे
आणि आपण किती पुढे जायला पाहिजे. पण तसं आपलं होत नाही. कारण त्याला रशियाला जाऊन माझ्या लक्षात आलं की रशियामध्ये हजारो लोक सहयोगात आले, हजारो नाही, 2000 बाहेर तर 2000 आतमध्ये हॉलमध्ये. परत दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटलं तर 4चे 4000 परत तिकडे. आणि त्यांना पार केल्यानंतर ते जमतात. सकाळी उठून शिस्तशीर म्हटलं 4ला आंघोळ करायचे, 4ला आंघोळ करून ध्यानाला बसतात 5 वाजता. 5 ते 6पर्यंत ध्यानाला बसतात. सगळे यच्चे आहोत. पण आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे सगळ्या कर्माला आपल्याला वेळ आहे. आता बहिणीच्या, मुलीच्या, अमक्याच्या तमक्याच्या लग्नाला जाऊ आपण. अजून आपल्यामध्ये त्याचं हे खूप आहे, म्हणजे कुसंस्कार आहेत हे सगळे. ही माझी बहीण, ती सहयोगिनी नाही तर ते आपले काही नातं नाही आहे त्यांचं. हेची सोयरे होती म्हणून सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरांनी. तुमचे सोयरीक हे, ती सोयरीक आता विसरायची. आता तुम्ही सहज धर्मात आलात, ही ती सोयरीक विसरून आता ही तुमची सोयरीक आहे. ह्या मंडळींना बघा, सगळं सोडून तुमच्यासारखे वस्त्र घालून बसले तिथे. तसंच आपणही आपलं हृदय उघडलं पाहिजे. माझी बहीण अशी, आता कुठे गेलं की माझ्या भावाच्या आईला, भावाच्या बायकोच्या आईला अमुक रोग आहे म्हणून हजर दत्त पहिल्यांदा. सगळा हाच विचार की माताजींचा कसा उपयोग करून घ्यायचा. अरे माझं काय फायदा करून घ्यायचा आहे, मला आत्म्याला मिळवायचं आहे, मला आत्म्यामध्ये उतरायचं आहे, माझं स्वतःचं उत्थान मला करून घ्यायचं आहे. ह्याच्यात राहिलं काय, बाकी सगळं तर आहेच, त्याला काही अंत नाही. अमुक झालं तमुक झालं, नुसते जगावरचे प्रश्न माझ्यासमोर ठेवायचे. पण मग मला असं वाटतं की हे लोक देवाला शोधत आहेत का काय, जगाच्याच काहीतरी गोष्टी शोधत फिरत आहेत. आणि सहयोग वाढायला पाहिजे. जो आपला वारसा आहे, हजारो वर्षांनी जी इथे संत साधूंनी एवढी मेहनत केली नाही, ह्या जमिनीत आपलं रक्त होतेलं आहे, या ठिकाणी तर सहयोग एकदम वाढायला पाहिजे. पण आता एखादा दुष्ट येऊ द्या, भामटा येऊ द्या, पैसे घेणारा येऊ द्या, की हजारो येऊन उभे राहते. ते सत्य साईबाबाचं भूत असलं किंवा कोणाचे भूत असलं, ते पहिल्यांदा त्यांच्या पायावर हजारो लोक येणार. पण तो देतो काय ते बघा. म्हणे हिरे देतो. अहो हिरे घ्यायला तुम्ही बाजारात जा, त्याला देवधर्म कशाला पाहिजे असा. हा काही देवधर्म झाला आजपर्यंत कोणत्याही संतांनी किंवा कोणत्या अवतरणाने हिरे आणि हे वाटले होते का. आणि तो तुम्हाला देणार नाही, तो श्रीमंत लोकांना देतो आणि घेतो त्यांच्याकडनं. मग ह्या अशा गोष्टींमध्ये फसून आपण जे आता वाहून चाललो आहे ते जरासं सुधारायला पाहिजे. आणि तेच मला आश्चर्य वाटतं की हिंदुस्थानामध्ये सहयोग तेवढा पसरत नाही, एवढा पसरत नाही. आता पुण्याला, मुंबईला किंवा म्हणू तर दिल्लीला बरं चाललं आहे. पण तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांना जाऊन सांगायला पाहिजे की आता तुम्ही बसलेत कशासाठी, आत्मसाक्षात्कार घ्या. याच्यासाठी सगळा धर्म केला, आजपर्यंत एवढी मेहनत केली, आता याच्या पुढे काय करायचं आहे, तुम्हाला काय मिळवायचं आहे, बोलायला पाहिजे. पण आपण आपल्याला असतो आणि ते आपले गुरुचे झेंडे लावून फिरतात. आणि सगळे भामटे आहेत, इथून तिथून. मी सांगते तुम्हाला, सगळे भामटे आहेत. ह्या गुरूंमध्ये मला अस्सल एकही दिसत नाही. असला तर मी स्वतः सांगेन की आहे म्हणून. पण सगळे इथून तिथून भामटे आहेत, तुम्हाला लुटायला बसलेत. त्यांचं तुमच्या प्रॉपर्टीवर, पैशावर, बायकांवर, मुलांवर, सगळ्यांकडे नजर, पण तुमच्या आत्म्यावर नजर नाही. तेव्हा तुम्हाला स्वतःचं भलं करून घ्यायचं आहे ना. कोणत्या तरी गुरुच्या पाठी लागू आपण वाया जाऊ, हीच कल्पनासुद्धा तुम्हाला येत नाही. बहुतेक लोकांना कॅन्सरचा रोग, हा रोग ह्या गुरूंच्यामुळे होतो. कारण हे काहीतरी प्रेतविद्या, स्मशानविद्या, भूतविद्या करतात सरळ, आणि लोकांना आपल्याकडे आकर्षून घेतात आणि पैसे काढत असतात सारखे तुमचे. काय गुरुला तुमच्या पैशाची काय गरज असायला पाहिजे. आज आम्ही श्रीमंत घराण्यातले, साहेबांची मोठी पदवी म्हणून आम्ही सगळं घालतो. उद्या जर आम्ही गरिबाच्या घराण्यात जन्माला असतो, गरिबीत राहिलो असतो, आम्हाला काही त्रास होत नाही कुठे झोपायला. काय तुम्ही म्हणाल तर इथे मी झोपू शकते. पण ह्यांचं लक्ष कुठे आहे, ह्यांचं पाहिलं पाहिजे. नशे अनेक गुरु आहेत तरतरेचे, त्यांचं एवढं बोकाळलेलं आहे. ते गजानन महाराज, केवढा त्रास झाला बाबा मला, त्या माणसाचा भयंकर त्रास आहे बाबा, काय म्हणा. ते फारच वाईट मनुष्य होता. ज्यांनी त्याची पोथी वाचली त्याला काही ना काहीतरी रोग होणार. 50 वर्षापर्यंत तो मनुष्य टिकला तर नशीब समजायचं. आता मी स्पष्ट सांगते तुम्हाला, म्हणजे आता त्याच्या पोथ्या बिथ्या त्या गोदावरीत घेऊन घाला. ज्यांनी त्यांच्या पोथ्या वाचल्या त्यांचे चेहरेच असे होऊन जातात की विश्वासच वाटत नाही. सहयोगात येऊन सुद्धा चालू असतं त्यांचं काम. तर इकडे लक्ष घालायला पाहिजे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे आपल्यामध्ये जी धारणा होते, धार आहे ती साधर्म.
जी आपल्यामध्ये धारणा होते तोच धर्म आहे. आणि ती धारणा काय आहे तर आपल्यामध्ये 10 धर्म आहेत. ते धर्म आपल्यामध्ये जागृत झाले पाहिजे. ते कुंडलिनीशिवाय होऊ शकत नाही. उद्या मी म्हटलं तू खोटं बोलू नकोस, तसं जमणार नाही. म्हटलं चोरी करू नकोस, ते जमणार नाही. उद्या म्हटलं की तू कोणीतरी लंथन करू नकोस, कुणाला दुखवू नकोस, तसं जमणार नाही. पण हे धर्म आपोआप आतमध्ये जागृत झाले म्हणजे सांगायची गरज काय, आपोआपच घडतं. सगळं काय आपोआपच सुटतं, काही सांगावं लागत नाही, आपोआपच सगळं होतं. कारण तुमच्यात ते धर्म आहेत. जसे आहे तुम्ही पणत्या लावल्यात किंवा समया लावलेल्या आहेत, त्या समयांना फक्त जर दीप लावला तर त्यांचा प्रकाश येणारच की नाही. तसाच तो प्रकाश, पण तो कार्यान्वित होतो. तो नुसता प्रकाश नाही, त्याचं कार्य घडतं आणि त्या कार्याने मनुष्याला सशक्तता येते. सशक्त झाला, त्याच्यात ती शक्ती आली म्हणजे मग तो कोणत्या यायला गेला जुमानत नाही. आणि केवढं मोठं आपल्याजवळ दान आहे, साधू संतांचं आहे, शिवाजी महाराजांचं आहे. काय पुरुष होता तो पण एक आत्मसाक्षात्कारी महापुरुष होता. तोही आपल्या इथे होऊन गेले. तेव्हा आपलं तसं आयुष्य झालं पाहिजे, हे शिकलं पाहिजे. ह्यांच्यापासून काही शिकण्यासारखं तसं विशेष नाही. मी तुम्हाला सांगते, हे एकच शिकण्याचं आहे की ज्यांनी कधी गणपतीला जाणलं नाही, ते कोणाला माहिती आहे, ते एवढे गहन कसे उतरले. तेव्हा ह्यांच्यात काहीतरी गहनता आहे. बाकी जे आपण आपली फॉरेनच्या लोकांचं शिकायला म्हणतो त्यांच्यात काही शिकण्यासारखं नाही. त्यांच्या संस्कृतीत काहीही चांगलं नाही, सगळा सर्वनाश होतो आहे तिकडे. तुम्ही बघाल तर लंडनसारख्या, इंग्लंडसारख्या देशामध्ये 2 मुलांना 1 आठवड्यात आईबाप मारत असतात. असं म्हणजे त्याचं आहे. आपल्याकडे कोणी मारतं का मुलांना? लहान लहान मुलांना कोंडून मारतात, चिडून, आईवडील. आणि पुष्कळशे मुलं 8-9 वर्षाचे मुलं आपल्या आजोबा आजीला मारून टाकतात. असले भयंकर प्रकार आहेत. रस्त्याने तुम्ही चालले तर तुमची पर्स सोडून घेतील, तुमच्या हे घेतील, सारखं माऱ्या नुसत्या चाललेल्या आहेत सगळं. अमेरिकेत तर तुम्ही जाऊ शकत नाही दागिने घालून, सगळं ओढून घेतील, वाढून घेतील. ड्रग्स काय आले त्यांच्याकडे, असे घाणेरडे रोग आलेले आहेत. सगळा प्रकार इतका भयंकर आहे. त्यासाठी हे इथे आले, शांतीसाठी. तर आपल्याला वरदान आहे बरंच. देवकृपेने आपल्या संस्कृतीमुळे आपल्याजवळ पुष्कळ वरदान आहे. आपल्या वागण्यात, आपल्या समजण्यात पुष्कळ फरक आहे. पण फक्त धर्माच्या बाबतीत आपण कोते आहोत. धर्म कुठे आहे? आतमध्ये. तो धारणा झाला पाहिजे. तो झाल्याशिवाय बाह्यातले धर्म माणसाने केलेले धर्म आहेत. अहो देवळामध्ये सुद्धा काय प्रकार चालले तुम्हाला माहिती आहे, मला सांगायला नको. नुसते पैसे उकळायचे. आणि आमच्या आता महालक्ष्मीच्या देवळामध्ये मुंबईला तर ते गांजा बिंजा विकतात अगदी सर्रास. म्हणजे हे काय, देव झोपी गेला आहे का? ह्या लोकांची राक्षसीपणा एवढा वाढला आहे की तिथून उठूनच गेला. असे प्रत्येक देवळामधले प्रकार. तुम्हाला खंडोबाच्या देवळाचं म्हणा तर काय आहे, तुमच्या आपलं विठ्ठलाचं देऊळ आहे कोल्हापूरला, ते काय कमी लोक आहेत? प्रसिद्ध आहे. का असं होतं आहे? लोक म्हणते अहो तुम्ही देव म्हणता, मग असं कसं होतं माताजी? देव हा आहे पण तुमच्या खिशात नाही. तुम्ही जसं म्हणाल तसं देवाला वागू शकत नाही, त्याला वाटेल तसं करू शकत नाही तुम्ही देवाला. देव हा आहे, तो जाणून घेतला पाहिजे कसा आहे. तो जाणल्याशिवाय आपण उगीच प्रत्येक देवळात देव बघतो तसं नाही. आहेत आता स्वयंभू आहेत जेवढे देवळं ती ठीक आहेत, पण ते खराब करून टाकलं. माणसाला काही दिलं तरी तो खराब करून टाकतो. जंगल तसं स्वच्छ असेल, 4 माणसं जाऊन राहतील तर घाण होणार. तसंच धर्माचं करून ठेवलेलं आहे. सगळे धर्म बिघडवून ठेवले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं अनास्था की हा धर्म कसा, मग हा अशा धर्मात काय करायचं? माताजी हे असे लोक आहेत, हे असे दुष्ट आहेत, तर कसं काय करता? आम्ही एवढं पारायण केलं, आम्हाला सांगितलं आमच्या गुरुनी तुम्ही पारायण करा, तर आम्ही आजारीच पडलो, असं कसं झालं? अहो तुमचा अजून परमेश्वराशी काहीही लागाबंदा झालेला नाही, काहीही तुमचा संबंध झालेला नाही. जोपर्यंत ह्याचा संबंध मेनशी झाला नाही, इथे बडबडून उपयोगाचं काय होणार आहे माझं? तसंच आहे. जर तुमचा संबंध झाला, मग संबंध झालेला आहे म्हणजेच योग. हाच योग प्राप्त झाला पाहिजे. आणि तो योग झाला म्हणजे जी परमचैतन्य सगळीकडे पसरलेलं आहे ते तुमच्यातनं वाहू लागतं आणि तुम्ही शक्तिशाली होता. पण आधी हे समजलं पाहिजे की आत्तापर्यंत आम्ही केलेलं आहे ते काही शहाणपण नव्हतं. जर तुमचा टेलिफोनची कनेक्शनच नाही, तुम्ही टेलिफोन केला तर त्याच्यात काय शहाणपण आहे? तसंच आहे. जोपर्यंत कनेक्शन नाही तेव्हा रामाचं नाव घेतलं तर राम रागवणारच की तुझा काय संबंध बाबा माझा, तू कोण होतोस? कळलं ना?
तसा प्रकार आहे. तेव्हा काही मंत्रफंत्र काही म्हणत असाल ते सध्या सोडून आधी तुम्ही सहयोग धारणा करा. मग तुम्हाला कळेल तुम्हाला कोणचा त्रास आहे, कुठे तुम्हाला तकलीफ आहे, काय आहे ते बघू आणि तसं तुम्हाला व्यवस्थित आम्ही मंत्र सांगू की हा मंत्र म्हणा. त्याचं मोठं ज्ञान आहे, मोठं त्याचं शास्त्र आहे. उठल्या सुटल्या एक मला मंत्र दिला, काय अमका काय तमका, अरे काय बघून दिला का काय असंच देतो आहे आणि त्याला पैसे दिले, गाढवही देईल ते, त्याला कशाला गुरु पाहिजे मंत्र द्यायला. असा अगदी सांगोपांग विचार पाहिजे. जर तुम्हाला असं चाणाक्षपणा नसला तर मूढांसाठी सहयोग नाही आहे. रामदासांनी सांगितलं आहे मूढांसाठी नाही. रामदासांना विचारलं केवढी वेळ लागतो कुंडलिनी जागृत करायला, केवढा वेळ लागेल. तत्क्षण शब्द वापरले आहेत, तत्क्षण, त्या क्षणीच कुंडलिनी जागृत होईल. पण अधिकारी पाहिजे. अधिकारी असला तर जागृती होणार, अधिकारी नसला तर कधीच होणार नाही. अधिकारी म्हणजे त्या माणसाचं आयुष्य, त्याचं वागणं जरी कसंही असलं किंवा काहीही असलं तरी पहिली गोष्ट पाहिली पाहिजे की हा कुंडलिनीचं जागरण करतो की नाही. जर तुमच्याकडनं तो पैसे उकळतो आहे, तो काय तुमचं जागृती करणार. तो तर तुमचा मिंदा, तुमचा नोकर. तुम्ही राहाल का कोणाच्या दमावर. तुम्हाला जर म्हटलं येऊन तुम्ही फुकटखोरी कराल तर तुम्ही कराल का, नाही करणार. तर त्याला तेवढाही मान नाही, फुकटखोरी करून राहतो आहे, खोटं बोलून राहत आहे. तर सत्यावर उतरायला पाहिजे. जर सत्य धरलं आहे तर जे सत्य आहे तेच मिळालं पाहिजे मला, असा हट्ट धरायचा. तेव्हाच तुम्हाला सत्य मिळेल आणि वास्तविकता मिळेल. आणि नाही तर असत्यावर उभे राहिले तर असत्य मिळेल आणि असत्याने तुमचा संतोष होणार नाही, समाधान मिळणार नाही. आणि ज्यासाठी एवढी धडपडाट आहे, ज्यासाठी तुम्ही उपास करता, ज्यासाठी जे तुम्ही त्रास उचलले, देवाला टाहो फोडला, ते सगळं तुम्हाला दारातच आहे. म्हणून आपल्या हृदयातच आधी परमेश्वर ओळखला पाहिजे. आपल्या हृदयात जो परमेश्वर मिळेल त्यानेच आपण जाणू शकू, त्यानेच आपल्याला सत्य मिळेल. एकमेव सत्य कळेल, सत्य काय आणि खोटं काय. सध्या तरी आपली अशी स्थिती अर्धांतरी आहे. सध्या आपल्याला जोपर्यंत आपला परमेश्वराशी संबंध झालेला नाही तोपर्यंत परमेश्वराबद्दल काहीही धारणा करून परमेश्वर होत नाही. परमेश्वराची तुम्ही धारणा करू शकत नाही, ती आपल्यामध्ये धारणा झाली पाहिजे. परमेश्वर हा असा, परमेश्वर हा तसा. मग त्याला शिवाय द्यायच्या, साकडी घालायची की तुझं मी एवढं केलं, माझं का नाही करत. अरे पण तुझा संबंधच नाही बाबा, परमेश्वराचा काय दोष याच्यात. परमेश्वराने जर तुमचं काही केलं नाही त्याच्यात त्याचा काय दोष आहे. तुमचा आता संबंध नको व्हायला का. तेव्हा आता सहयोग तुमच्या दारी आलेला आहे. सगळ्यांनी सहयोग स्वीकारावा आणि त्याचं वर्णन करावं. इतकंच नव्हे पण तो आपल्या डोक्यावर धरून सगळ्यांना सांगितलं पाहिजे. तर पुढच्या वेळेला मला आशा आहे की तुमच्या औरंगाबादला आणखी बरीच मंडळी येते. आता बाहेरून इतके आले तर इथले गावातले जास्तच पाहिजे त्यांच्यापेक्षा. तर आज बघूया संध्याकाळी कसं काय होतं ते. वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण आपल्याला कशाचा विश्वास असला की त्याच्याबद्दल कुणी म्हटलं तर फार वाईट वाटतं. समजा हातात तुमच्या साप आहे, मी म्हटलं बाबा तुमच्या हातात साप आहे सोडा, पण अंधार आहे दिसत नाही, तर तू म्हणा नाही साप नाही दूरच आहे. पण जर प्रकाश आला तरच त्या प्रकाशात कळेल ना की हा साप आहे. म्हणून आधी प्रकाश घेतला पाहिजे. तेव्हा सगळ्यांनी पूर्णपणे लक्षात घेतलं पाहिजे, सहयोगाने सुद्धा, की अजून ज्यांना प्रकाश मिळाला नाही त्यांना प्रेमाने समजावून वळवून घ्यायचं. त्यांना म्हणायचं बघा आमचं आयुष्य कसं बदलत चाललं आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्या गोष्टी पुढ्यात येतील. आधी ते मागायचं नाही. आधी मागायचं आम्हाला प्रकाश दे, आधी आम्हाला परमचैतन्य दे, आणि त्याच्यानंतर सगळं पुढ्यात जिथे जाल तिथे अगदी समोर दत्त. काहीही कोणतेही प्रश्न राहणार नाही, सगळं अगदी व्यवस्थित होईल. तेव्हा तुम्ही कृपा करून सहयोगामध्ये गहनता प्राप्त करा. बाकी सगळं व्यवस्थित होणार आहे. त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, फक्त सहयोगाकडे लक्ष द्या. आणि आपल्यातला आत्मा जो आहे तो जागृत झाला की नाही, त्याची पूर्णपणे आपल्याला प्रचिती आली की नाही, आपण गहनात आता उतरलो की नाही, आणखी निर्विचारितेच्या पलीकडे निर्विकल्पतेत आपण उतरलो की नाही, इकडे लक्ष दिलं. उगीचंच सहयोग म्हणजे काहीतरी जसं बाजारात जायचं तसं एक सहयोग असा ज्यांनी केला त्यांना सहयोगाचा कोणताच लाभ होणार नाही. गहनात उतरलं पाहिजे, वेळ दिलं पाहिजे. आजकाल वेळ कमी आहे, पण सहयोगाला 10 मिनटं सकाळी संध्याकाळी 10 मिनटं पूर्ण आदराने केलं की झालं, सगळं व्यवस्थित होतं. त्याला काही जास्त करावं लागत नाही. जमिनीवर नको बसायला, त्यांना वरती बसायला जा, वर बसा, तिकडे बसा, थोडी जागा. तर एकंदरीत चांगला सांगोपांग विचार करायचा. आपल्याला आयुष्यात काय मिळालं आहे, आपण काय मिळवलं आहे, लोकांशी असं बोलायचं. काय हो
काय मिळालं? तुम्ही एवढं जपताप केलं, हे केलं. लावून घ्या, चला आईसमोर असं कपाळ घेऊन यायचं नाही. आम्ही काही मानत नाही, ते मानतच नाही. कसलं काय नाही, कसलं काय. पुरुषांना वैधव्य येत नाही, फक्त बायकांनाच येतं. काय आम्ही मानत नाही. बेकारच्या गोष्टी, सगळी अंधश्रद्धा आहे. आपल्याला ती अंधश्रद्धा ठेवायची नाही. पहिल्यांदा डोळे उघडायचे, प्रकाशात यायचं आणि जे व्यवस्थित ते बघायचं. रूढीगत, फार रूढीगत आहे सगळं. त्या रूढीला तोडून टाकलं पाहिजे आणि समजलं पाहिजे की आपणच त्या मोठ्या मंदिराचे आपणच खांब आहोत आणि आपल्यावरच तो सगळा आधार होणार. तर तुम्ही सुरुवातीचे सहयोगी आहात म्हणून मी तुम्हाला फार समजावून सांगितलं, पण तुम्ही काही सगळ्यांना सांगत सुटू नका. हळूहळू त्यांची सुटका करा. नाही तर जाऊन सांगितल्यावर की अरे बाबा तुझा हा गुरु आहे, त्याला सोड, तर ते तुम्हाला मारायलाच धावतील. तर शहाणपणा धरू, व्यवस्थित आरामात समजून त्यांना सांगायचं, हे सोडा, याने काय मिळालं तुम्हाला? इतक्या दिवस तुम्ही केलं तर काय मिळालं? तुमच्या आईवडिलांना काय मिळालं? आता हे कशाला करता फालतूचं? जे खरं आहे ते म्हणा. तुम्ही स्वतःचे गुरु होऊ शकता, मग का नाही करावं? आता आम्ही एवढं कार्य काढलेलं आहे, तर तुम्ही ते करावं आणि स्वीकारावं.